स्टेजवर बघितलंय तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडलाय, यातली राधा कोण आणि मीरा कोण? आय थिंक आम्ही आता चकून ठरवणार आहोत कोण राधा आणि कोण मीरा आहे, किंवा आपण रिलीज पर्यंत वाट बघूया आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनी ठरवावं की कोण राधा आहे आणि कोण मीरा आहे. याचं उत्तर आम्हाला सरांनी अजूनही दिलेलं नाही. हेही एक कारण आहे की सरांनी आम्हाला कास्ट केलं, आमची नावं वेगळी आहेत सिनेमामधली, पण तेव्हा कोण राधा आहे आणि कोण मीरा आहे सरांनी नाही सांगितले, त्यामुळे पण त्यासाठी अर्थात आपण सिनेमा रिलीज होण्याची वाट बघूया. मला वाटतं राधा आणि मीरा बरोबर कृष्ण पण आहे आपल्या बरोबर, तर कश्मीर महाजनी याला मी स्टेजवर येस कश्मीर, तू सांगणार आहेस कोण राधा आहे कोण मीरा आहे? मला माहिती आहे, पण आता सांगितलं तर इकडे आमचे बॉस बसलेले आय गेस यू शुड वॉच द फिल्म. चित्रपट पहा आणि त्यानंतर कळेल. मला एवढं माहितीये की या दोघींना अजूनही माहिती आहे की यातली राधा आणि मीरा कोण येते, आणि त्यामुळे ते डॉच करतात नेहमी तो प्रश्न. त्यांना अजूनही ते उलगडले नाही. मला माहिती आहे एक्झॅक्टली कोण आहे राधा कोण मीरा, बट आय थिंक यू शुड वॉच द फिल्म. चित्रपट पहा. इट्स खूप श्रीमंत, खूप छान, खूप मोठा चित्रपट आहे. आणि व्हॉट आय लाईक इज की युजली पिरियड ड्रामा असला की बजेट मोठं आणि श्रीमंत आपण प्रश्नाकडे यायचं. याच्या आधीची तुझी फिल्म होती फुलवंती, पिरियड ड्रामा होता आणि एक वेगळा लुक होता, आणि आता तू जेनझी लुक मध्ये दिसतोयस. म्हणजे काय हे ठरवून आहे का काय होत गेलंय काय? नाही, ठरवून असं नाहीये, पण हो मी आता गेल्या वर्षी फुलवंतीबाईंचा शास्त्री बुवा म्हणून दिसतो, यावेळेस एका राधेचा आणि मीरेचा कृष्ण म्हणून दिसणार आहे. काही ठरवून नाहीये. मी कुठल्या मुद्द्यावर येत होतो की युजली पिरियड ड्रामा केला आपण की बजेट्स मोठी वगैरे वापरतो. पहिल्यांदा एक जेन झीची रोमॅन्टिक फिल्म आहे, पण तरीही भव्य दिव्य आणि श्रीमंत स्केलवरती शूट झाली. पहिल्यांदा एक रोमॅन्टिक फिल्म ही थोड्याफार प्रमाणात पुण्या मुंबईच्या बाहेर पडून एका खूप मोठ्या ग्रँड स्केलवरती ग्लॅमरसली शूट झाली आहे मराठीमध्ये. सो ते मला असं वाटतं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे चित्रपटाचं. राईट. मृण्मयीला मला विचारायचं आहे, मृण्मयी आजपर्यंत आम्ही तुला नटसम्राट मध्ये बघितलं, चंद्रमुखी मध्ये बघितलं, तुझा लुक या चित्रपटाच्या मनात तिथे वेगळा होता, तर हा लुक वेगळा आहे आणि तो खूप छान कॅरी केलेला दिसतोय, खूप छान दिसतेस त्याच्यात. तर काय विचार होता की थोडंसं पठडी बाहेर जाऊन आपण हे वेगळं करावं, आणि काही टेन्शन काही भीती काय सांगशील? खोटं नाही बोलणार कारण सर समोर बसलेत, पण मला वाटतं की नटसम्राट मध्ये सुद्धा महेश सरांचं दिग्दर्शन होतं, किंवा याच्या आधी ध्यानीमनीमध्ये आम्ही एकत्र काम केलं. तर मला वाटतं की माझ्या करिअरमध्ये सरांनी जेवढं वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मला बघितलेलं आहे तेवढं मी पण स्वतःला कधी बघितलेलं नाहीये. मी स्वतःवरतीच कदाचित शिक्का मारून मोकळी झाली असते की कॅरेक्टर रोलमध्ये कदाचित मी जास्त कम्फर्टेबल असते. आणि जेव्हा त्यांनी ह्या रोलसाठी मला विचारलं, म्हणजे सिनेमासाठी विचारल्यावर मला पहिल्यांदा असं वाटलं की दुसऱ्या रोलसाठी ते माझा विचार करताय, आणि त्यांनी लुक दाखवला आणि ते म्हटले की तू फक्त विश्वास ठेव, आणि त्यांनी सगळं करून घेतलं. त्यामुळे हे जे काही, आणि त्याच्यानंतर मला तो कॉन्फिडन्स आला की मी असं काहीतरी पुल ऑफ करू शकते म्हणून, आणि ऑब्व्हियसली तो मग आयुष्यभर पुरला कॉन्फिडन्स. पण याचं पूर्ण श्रेय हे महेश सरांनाच जातं, कारण त्यांनी जर का विचारलं नसतं किंवा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला असं इमॅजिन केलं नसतं तर ते ऑफकोर्स पडद्यावरती बघता आलं नसतं, आणि मला सुद्धा ती बाजू स्वतःमधली एक्सप्लोर करता आली नसती. पण मी खूप एन्जॉय केलंय हे सगळं शूट, खूप एन्जॉय केलंय. फक्त भयंकर थंडी होती आणि कपडे वेगळे होते, तर जॅकेट घालण्याची मुभा काश्मीरला होती आणि मला नव्हती, ते मात्र मला प्रकर्षाने आठवत आहे. माझ्याशी भांडणं खूप एन्जॉय केलं ते नंतर बोलू आपण, पण नंतर मला मित्र मिळाला, म्हणजे आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला. पण अर्थात ही सगळीच प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली. नाईस. सुरभी, मला तुला विचारायचं आहे की कश्मीर आणि मृण्मयी सारखे अनुभवी ऍक्टर आणि पहिला चित्रपट दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर, तर काय सांगशील आणि कशी मिळाली ही भूमिका तुला? मला वाटतं कश्मीरच माझा पहिला हिरो असणार होता, कारण की मला जो पहिले पिक्चर आला होता त्याच्यात पण कश्मीरच हिरो असणार होता. फॉर सम रिझन मी तो केला नाही, आणि मला प्रवीण तरडे यांचा फोन आला की तुला थोड्या वेळात महेश मांजरेकर हे फोन करणार आहेत. तिथेच माझं धडधड धडधड असं सुरू झालेलं, आणि त्यांनी सांगितलं त्यांना तुझ्या, म्हणजे त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट आहे ज्याच्यात ही वॉन्ट्स यू टू ऍक्ट, आणि तो फोन ठेवला आणि सरांचा फोन आला.
मी प्रिपेअर होतच होती की सरांचा फोन येणार आहे. तोपर्यंत सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं, सुरभी भोसले, मी महेश मांजरेकर बोलतोय, असा चित्रपट आहे आणि तुला त्याच्यात ही भूमिका करायची आहे. करणार आहेस का? लुक टेस्ट घेतो, ऑडिशन घेतो, नथिंग डुईंग, तू ही भूमिका करणार आहेस. तर मी थोडीशी म्हणजे आय वेंट ब्लँक की महेश सर मला सांगतायत करायची आहे. सर म्हणले मी पुण्याला येतो, तुला सगळी स्क्रिप्ट ऐकवतो. तेव्हा कश्मीर मी आणि सर भेटलेलो होतो. सरांनी सगळं ऐकवलं आणि मी म्हणलं, सर प्लीज मला 2 दिवस देता का? म्हणजे दॅट इज बिकॉज आय वॉज स्केप्टिकल की मला महेश सरांसोबत काम करायचंय. आणि सरांनी मला 2 दिवसांनी फोन केला की मी तुझी काही लुक टेस्ट वगैरे घेणार नाही, आय हॅव सीन यू अँड आय वॉन्ट यू टू डू दिस. अशी मला ही मूवी मिळाली. आणि आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक सर की सरांनी माझ्यावर एवढा ट्रस्ट दाखवला. हॅव्हिंग कश्मीर, हॅव्हिंग मृण्मयी, संदीप दादा आणि सगळे एवढे छान अनुभवी लोकांसोबत मला काम करायला मिळालं. बट इट वॉज ऑल महेश सर. सरांनी माझ्याकडनं प्रत्येक सीन जसा हवा तसा करून घेतला. नाईस. मीरा आहे, राधा आहे, कृष्ण आहे. समोर एक बहुतेक सुदामा असेल की काय चित्रपटात ते महेश सरच ठरवतील. पण संदीप पाठक याला मी स्टेजवर यायची विनंती करते. संदीप, काय सांगशील चित्रपटाबद्दल आणि तुझ्या रोल बद्दल? नमस्कार सगळ्यांना. मी अनेक चित्रपट महेश सरांबरोबर केलेले आहेत, पण हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक चित्रपटांमध्ये मी ग्रामीण भागात असल्यामुळे मला त्या प्रकारचे चित्रपट जास्त आलेले आहेत. आणि चहाच्या पाण्यात भिजवलेले कपडे हे जास्त वेअर केलेत मी सिनेमामध्ये. आणि नळदुर्ग म्हणजे पिंपळे सौदागर, टाकवे खुर्द, डेक्कन मोहा अशामध्ये माझं जास्त करिअर झालेलं आहे. म्हणजे तिकडे मी जास्त एक्सप्लोर झालेलो आहे. लोकांना तिकडे ते जास्त मी एक्सप्लोर केलंय. तर मला ऍक्टर म्हणून आनंद वेगळा आहे की महेश सरांनी ही जी मला संधी दिली किंवा संधीपेक्षा माझ्यावर विश्वास दाखवला की हा रोल हा बरा करू शकतो, चांगला करू शकतो. आणि बॅकड्रॉपला स्लोव्हेनिया आहे. सो ऍक्टरची भूक असते ना की मला हा रोल मिळावा, हा रोल मिळावा. तर ती कुठेतरी भागली आहे माझी. मला स्लोव्हेनियात शूटिंग करायला मिळणार आहे आणि लेग ब्लेड वगैरे सारखं छान छान लोकेशन्स असणार आहेत आणि तिथे मी बागडणार आहे. तर नट म्हणून त्याचा आनंद एक खूप वेगळा असतो. आणि भाषा सुद्धा म्हणजे तुम्हाला शुद्ध बोलायचं आहे किंवा इंग्लिश बोलायचं आहे ते महत्वाचं. हा, म्हणजे भाषेवरून पहिल्यांदा मी कुठल्या डिरेक्टरचे बोलणे झाले असतील तर ते महेश सरांचे. इंग्लिश मी सरांना मग बाजूला घेऊन म्हणालो की सर आम्हाला इंग्लिशचे शिक्षकच असे होते. गोपाल सेज दॅट. म्हणजे आपण मराठी शिकतोय का इंग्लिशचा तास चालू, हा प्रॉब्लेम असल्यामुळे मी याच्या वगैरे हे कधी येणार. आर सायलेंट नव्हताच आमच्याकडे माझं एवढा. आर हा नेहमी ठळक असा चपटा होता. सायलेंट काही नाही, आवाजही मोठा. त्यामुळे आणि या टीम बरोबर काम करण्याची संधी मिळाली किंवा त्यांना माझ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. कश्मीरची खूप वर्षापासून इच्छा होती मला एकदा स्क्रीन शेअर करायचं आहे संदीप पाठक बरोबर. देऊळ बंद मध्ये मी कश्मीर बरोबर काम केलेलं आहे, मृण्मयी सोबत काम केलेलं आहे, नटसम्राट मध्ये. आणि तुझ्या बरोबर पहिल्यांदाच काम केलं, तुझा पहिला सिनेमा असल्यामुळे. आणि महेश सरांबरोबर वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे मला करायला मिळाले. आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजतो की इतक्या चांगल्या चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. कारण अभिनेता नट हा ग्रूम होत असतो, त्याची ग्रोथ होत असते जेव्हा तुम्ही चांगल्या डिरेक्टरच्या हातात पडता. त्याच्यानंतर जी कलाकुसर तुमच्या सोबत सुरू होते त्यांनी तुम्ही घडत असता असं मला वाटतं. की मी नाटकातून आलेलो असल्यामुळे महेश सरांबरोबर काम करताना आम्ही अनेक नाटकातून आलेल्या अभिनेत्यांनी कॅमेरा शिकला, कॅमेराचं तंत्र शिकलं, त्यातली सहजता जर शिकलो असो तर त्यात महत्वाचं नाव आहे महेश सरांचं की त्यांच्यामुळे आम्ही कॅमेरा फ्रेंडली झालो आणि ते आमचे फ्रेंड झाले. थँक्यू. महेश सरांना आपण इकडे बोलणारच आहोत,
पण त्याआधी सगळेजण सांगतायत की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा चित्रपट केला, स्लोवेनियाला जाऊन केला, तर त्यासाठी ना एक भक्कम प्रोड्युसर पाठीशी असावा लागतो. तर या चित्रपटाचे प्रोड्युसर अविनाश आहाले आणि त्यांच्या कन्या दिशा आहाले यांना मी स्टेजवर घेण्यासाठी आमंत्रित करते. आणि असे निर्माते मिळाले ना की क्रेडिटेडचं टेन्शन नसतं, मेसेज येईल ना क्रेडिटेडचा, अमाऊंट क्रेडिटेड. अर्ध्या अधिक सिनेमामध्ये पैसे बुडालेत आमचे, या सिनेमामध्ये सगळे पैसे मिळाले नाटकाचे आणि विथ चांगली ट्रीटमेंट. मला हे सांगायचं आहे, निर्मात्याच्या वतीने मी बोलतो की स्लोवेनिया सारख्या ठिकाणी आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलेलो आहोत. म्हणजे युरोपमध्ये इतकं सगळं महाग आहे, परंतु तिथे सुद्धा आम्हाला इतकी चांगली ट्रीटमेंट मिळाली. आणि तिकडनं आल्यानंतर एक नळदुर्गचा सिनेमा होता, तोही मी केला. सर, चित्रपट रिलीज होतोय तुमचा, तुमच्या भावना तुम्हाला व्यक्त करायच्या असतील, काय सांगाल चित्रपटाबद्दल, सगळ्या टीम बद्दल? मी फार आनंदात आहे. मेन म्हणजे चौघांनी फार छान काम केलं, प्लस दी ग्रेट बेबी महेश. दिशा, तुला काय बोलायचंय? बाबांचा चित्रपट रिलीज होतोय. आधी तर तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्यू इकडे आल्याबद्दल, आमच्यासाठी एक राधा एक मीराबद्दल. अँड एवढंच म्हणेन की प्लीज जाऊन बघा. आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पप्पा स्ट्रास्टिन, महेश काका, कश्मीर दादा, पण महेश सुरभी, एव्हरीबॉडी प्लीज गो अँड वॉच इट. आता या चित्रपटाचे कॅप्टन ऑफ द शिप महेश मांजरेकर यांना मी इथे येण्याची विनंती करते. नमस्कार सर, तुमचा चित्रपट म्हटला की काहीतरी वेगळं बघायला मिळणार हे ठरलेलं असतं. तर खरं तर आपण बघतोय की मराठी चित्रपट हा अनेक मराठी चित्रपट हे लंडनला जाऊन शूट होत आहेत. तुम्ही एक चित्रपट लंडनमध्ये शूट केलाय, पण एक राधा एक मीरा यासाठी स्लोवेनिया निवडावं, यामागे काय विचार होता? म्हणजे लंडन, आता मला वाटतं की इंडियातल्या लोकांना लंडन मी त्यांच्या स्वतःच्या कॉलनी इतकंच पाठ असेल, इतकं दिसलंय. लंडन म्हटलं की माझ्या छातीत धडधडतं, कारण त्या सबसिडीमुळे इतके पिक्चर झाले लंडनला. मला हा पिक्चर फॉरेनला करायचा होता आणि पहिल्यापासून ठरवलं होतं मला लंडन करायचं नाही. हे स्लोवेनिया म्हणतात, स्लोवेनिया, इटली सगळीकडे आम्ही शूट केला पिक्चर. म्हणजे ग्लेशियरमध्ये शूट केलाय सगळीकडे. आणि आमचा प्रोड्युसर, हा पिक्चर अशक्य झाला असता. आमच्या प्रोड्युसर अविला मी कायम सॅन्टा क्लॉज म्हणतो, तर तो करायचंय आणि काहीच नाही तिकडे, म्हणजे काही जे हवं ते. आणि वी वर देअर, म्हणजे मला सुद्धा आम्ही ह्या पिक्चरच्या मी रेकीला सुद्धा गेलो होतो. किती दिवस होतो आम्ही? आपण 7-8-10 दिवस फिरलो असतो. म्हणजे बल्गेरियापासून अख्खं ईस्टर्न युरोप आम्ही पायदळी तुडवलं. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्लोवेनिया बघितलं. आणि लोक लंडनला जातात, इकडे जातात. इफ यू सी स्लोवेनिया, विदिन स्पॅन ऑफ अबाउट 20 किलोमीटर्स तुम्हाला सी पण मिळेल, तुम्हाला ग्लेशियर्स पण मिळतील तुम्हाला. म्हणजे इट इज अन आउटस्टँडिंग प्लेस. लेक्स आहेत. लेक ब्लेड इज वन ऑफ द बेस्ट लोकेशन मी पाहिलेलं जगातलं. तर ते शक्य झालं ह्याच्यामुळे, कारण ही नेसेसिटी होती. आता नॉर्मली काय होतं की इकडचा मुलगा शिकायला कुठे जातो, इंग्लंड की अमेरिका. मी मुद्दाम स्लोवेनिया ठेवलं कारण मला तिकडे शूट करायचं होतं. अमेरिकेत म्हणजे फारच लांब पडतं. म्हणजे नथिंग रॉंग इन अमेरिका, पण द थॉट ऑफ ट्रॅव्हलिंग फॉर 15-20 इयर्स ना, हे. आणि नंतर आल्यावर ते 15 दिवस झोप येत नाही, बिकॉज जेट लॅगिंग. पण हा पिक्चर आय फील इट इज ऑन पार विथ एनी हिंदी फिल्म. इतका खर्च केला आणि सगळ्यांचीच कामं. म्हणजे इफ यू सी द फिल्म, त्यातलं म्युझिक फॅन्टॅस्टिक आहे. ते सांगा मला खूप आनंद वाटतो की विशाल मिश्रा आज खूप मोठा म्युझिक डिरेक्टर आहे. त्यावर मॅडेज आणि ते म्युझिक त्याने ऐकून ही इज डन अ ब्रिलियंट जॉब. म्हणजे तो आता विशालला आजची त्याची फिल्म ॲनिमल किंवा कबीर सिंगची गाणी लोक म्हणतात, बट ही गाणी ऐकणं खूप गरजेचं. आता तो नेमका गोव्याला आहे, इज प्रोड्युसिंग अन अल्बम द्या, त्यामुळे तो ऐकायला नाही. पण फॅन्टॅस्टिक म्युझिक. त्यामुळे आणि कामं सगळ्यांची चोख, फॅन्टॅस्टिक कामं. म्हणजे काय म्हणतो बरं, ही मुलगी मी एकतर कधीच ऑडिशन घेत नाही. मला त्यांना डिमिनिंग वाटतं
म्हणजे एक ऍक्टर आपल्याला वाटतं की असा दिसावा त्याला तुम्ही बोलवलं, ते बोलणार कळतं नाही बरं त्याचं काही का बोलवलं तुम्ही, त्याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन म्हणून बोलवलं ना, मग त्याला कसं टेस्टिंग करता. तर मी ऑडिशन घेत नाही, मी बघितलं नाही तेव्हाच सांगेन तू नको किंवा हो, पण एकदा हो सांगितलं त्याला स्टेप बाय. आणि आय थिंक काश्मीर ह्या when you see the film तुम्हाला कोणीच दिसणार नाही काश्मीर सोडण्या फिल्मसाठी. मुंबईला एक वॉन्टेड होती आणि मी अशी निवड कर टिपिकल तसंच घेऊन मग तसंच करून घेण्यात काय पॉईंट आहे. आणि शी इज डन एन एक्सेप्शनल जॉब. एक नवीन आहे, पहिला पिक्चर आहे, कोणी म्हणणार पण नाही. सो ओव्हरऑल म्युझिक म्हणा, लोकेशन म्हणा, एक लव्ह स्टोरी म्हणून त्याकडे बघा तुम्ही. इट्स अ व्हेरी व्हेरी काय म्हणतात त्याला, व्हेरी क्यूट. देर इज अ सेन्स, एक ह्युमर पण म्हणू शकतो, पण मी त्याला रोमॅन्टिक कॉमेडी म्हणत नाही. पण त्या पिक्चरमध्ये एक इनमॉन ह्युमर आहे. सो यू सी द फिल्म, इट्स अ व्हेरी कम्प्लीट फिल्म आणि फील गुड फिल्म एवढे सांगतो. अपील काही करायला लागत नाही. मला वाटतं दिस इज द अपील. तुम्ही ट्रेलर जे दाखवता किंवा गाणी तुमची असतात, दॅट इज द अपील. म्हणजे प्रेक्षकांना मला वाटतं काही सांगायची गरज लागत नाही, पण एवढं सांगेन की तुम्ही हा पिक्चर बघितलात तर तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही. इट इज पुन्हा प्रेमात पडायची इच्छा होईल एवढं मी सांगतो. की मी आज जवळजवळ सिनियर सिटीजन आहे, पण मलाही असं वाटतं की या ते बघितल्यानंतर यू रिअली फील दॅट इट फॉर इन लव्ह. म्हणजे प्रत्येकाला त्या ऑडियन्समध्ये प्रत्येकाला वाटेल की आय शुड बी इन लव्ह असा सिनेमा आहे तो. आणि तुम्ही फॅमिली बरोबर छान एन्जॉय कराल असा सिनेमा आहे. नो वेअर विल यू बी यू नो एम्बॅरेस किंवा फॅमिली बरोबर बघतोय पिक्चर. तर इट इज अ व्हेरी होलसम फिल्म. एंटरटेनमेंट वाईज, म्युझिक वाईज, प्रेझेंटेशन वाईज, या एवढंच सांगेन. काश्मीर काही नाही, 7 फेब्रुवारीला म्हणजेच प्रेमाच्या आठवड्यात चित्रपट रिलीज होतोय, व्हॅलेंटाईन वीक मध्ये. सो तुमच्या आयुष्यातल्या राधा, मीरा, कृष्ण जो कोणी असेल त्याच्याबरोबर जाऊन बघा. कोणी कंस असेल जर का तुमच्या घरात, त्यालाही घेऊन जा. एव्हरीबडी इज वेलकम. सगळ्यांना आवडेल असं चित्रपट आहे. 2.5 तास आतमध्ये बसून, थिएटरमध्ये बसून यू विल फील गुड अबाउट युअर सेल्फ असं मला वाटतं. हा चित्रपट पाहिल्यावर यू विल फील गुड अबाउट लाईफ, यू विल फील गुड अबाउट युअर सेल्फ आणि छान बाहेर पडा तुम्ही. एक छान मूड घेऊन तुमच्या धकाधकीच्या आयुष्यात काय जे तुमचे प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रेस असेल, तर हे 2.5 तास चित्रपटगृहात बसल्यानंतर तुम्हाला छान वाटेल, सगळं आयुष्य छान वाटेल असा चित्रपट आहे. त्यामुळे बघा. मला असं वाटतं की प्रत्येकाचं प्रेम हे वेगळं असतं, ते जगा वेगळंच असतं. तर असंच काहीतरी इथे सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो सिनेमा आहे तो मोबाईलच्या स्क्रीनवरती बघण्याचा मुळीच नाहीये. सिनेमा हा थिएटरमध्ये जाऊन घेण्याचाच एक्सपिरियन्स आहे. कारण ज्या पद्धतीने प्रोड्युसरचं मन आणि प्रोड्युसरनी केलेला खर्च हे सगळंच त्या सिनेमामध्ये दिसणार आहे. आणि ते 70 mm वरती तो अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे. शक्यतो एका कृष्णाला किंवा राधेलाच घेऊन जा. तिघं गेला तर काश्मीर फारच भयंकर अपील करतोय सगळ्यांना घेऊन जा म्हणून. तर जाताना जरा सांभाळून जा, पण नक्की हरले या वाक्यानंतर मी काहीच नाही बोलत. एकदा राधे बरोबर बघा, एकदा मिरे बरोबर बघा. बोल. पिक्चर का बघा हे सगळ्यांनी सांगितलंय. म्युझिक किती छान आहे, लोकेशन्स किती छान आहेत ते तुम्ही पाहिलंय. अपार्ट फ्रॉम दॅट मी म्हणेन अभि सरांचा ॲज अ प्रोड्युसर आणि माझा ॲज अन ॲक्टर हा पहिला म्हणजे आमचा डेब्यू आहे. तर तुम्ही स्टेजवर जेवढे कलाकार आहेत त्यांना आजपर्यंत जो प्रतिसाद दिलाय, जे प्रेम दिलंय, जे आशीर्वाद दिले, तेच आम्हालाही मिळावेत. म्हणजे माझा डेब्यू आहे तर मी तर डेफिनेटली म्हणेन जाऊन नक्की बघा. आणि आवडला तर एकदा नाही 2दा बघा. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या राधेसोबत, मीरेसोबत, रुक्मिणीसोबत आणि तुमच्या आईवडिलांसोबत सरांनी सांगितल्यासारखं सुदामासोबत सगळ्यांसोबत बघा. तुम्हाला पिक्चर नक्की आवडेल. थँक्यू. मला एक थोडंसं ऍड करायचं. काही होतं की आपण मी मध्ये कुठेतरी बोललो की आपल्याला बजेट पाहिजे किंवा कुठे कॉम्पिट विथ साऊथ किंवा हिंदीला. आपला प्रॉब्लेम तिथे होतो की आपण ते 3-4 कोटीच्या पिक्चरमध्ये ना वी कांट कॉम्पिट विथ देम. हा पिक्चर जर का चालला तर वी नीड प्रोड्युसर लाईक अभि. मला वाटतं पिक्चर खूप चालला तर अभि विल डेफिनेटली वॉन्ट टू डू अ बिगर फिल्म दॅन दिस. आणि वी हॅव डन आवर बेस्ट. म्हणजे असा प्रोड्युसर मिळणं खूप गरजेचं असतं आणि मराठी सिनेमासाठी असा प्रोड्युसर मिळणं खूप गरजेचं असतं हू इज रेडी टू स्पेंड मनी. नाहीतर तुम्ही पिक्चर करायला जा आणि इथे आम्ही करतोय,
इकडे धबधब्याच्या बाजूला आहे. तो म्हणजे मी तिकडे ते छोटासा धबधबा महाबळेश्वरला पण तो एवढाच आहे. तर ते तर असा प्रोड्युसर जगणं खूप गरजेचं आहे फॉर फिल्म मेकर्स. हा पिक्चर चालला तर मला डेफिनेटली वाटतं की जरा मोर प्रोड्युसर कम की नाही येत आहे तो टू. त्यामुळे या प्लीज. मराठी सिनेमांना आज जवळजवळ OTTने वाईट टाकलंय, सॅटेलाइट विकलं जात नाहीये. फक्त आता आम्ही ओनली पीपल वी कॅन ट्रस्ट इज द ऑडियन्स. आणि मला खात्री आहे की या पिक्चर ऑडियन्स. प्रेमाचा चित्रपट अत्यंत प्रेमानं बनवलेला, प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, प्रेमळ प्रेक्षकांच्या भेटीला 7 फेब्रुवारीला नक्की नक्की बघा. आणि मी जर यात सुदामा असेल तर रुचकर पोहे मी 7 फेब्रुवारी तुमच्यासाठी घेऊन येतो. नक्की चव चाखा. थँक्यू. सर दिशा बोले. नक्की बघा हा मूवी, कारण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आय होप तुम्हाला ते लोकेशन आवडेल. आणि थँक्यू आल्याबद्दल.